तुम्हाला क्रेविंग्स तर होतच असतील, मग ह्या फूड क्रेविंग्सला कंट्रोल कसं करायचं ह्याचं सोल्युशन मी डायटिशियन मोक्षा तुम्हाला सांगते. क्रेविंग्स का होतात? पोषणाची कमतरता असल्यामुळे. जेवणामध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स किंवा कार्बोहायड्रेट्स नसतील तर क्रेविंग्स होऊ शकतात. खूप स्ट्रेस, चिंता किंवा दुःख असेल तर आपल्याला स्वीट आणि ऑइली डिशेस खाण्याची इच्छा होते. हे खाऊ नको असे म्हटले की तेच जास्त खाण्याची इच्छा होते. तहान भुकेसारखी वाटू शकते. पाणी कमी झाले की क्रेविंग्स वाढू शकतात. झोप पुरेशी नसेल तर क्रेविंग्स कंट्रोल करणारे हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि क्रेविंग्स जास्त होतात. मग आता हे क्रेविंग्स कंट्रोल कसे करायचे? तर पहिले, प्रोटीन रिच डाएट वेळोवेळी घेतल्याने भूक कमी होते आणि क्रेविंग्स कंट्रोल होतात. फायबर रिच फूड्स खाल्ल्याने पोट जास्त वेळ फुल असल्यासारखे वाटतात. काजू, बदाम किंवा भाज्या खा. घरात जंक फूड ठेवू नका. ते दिसणार नाही तर खाण्याची इच्छा होणार नाही. पण ह्या सगळ्या शरीराचीही ऐका. खरोखर भूक लागली असेल तर हेल्दीच खा. थोडा वेळ लागेल पण कन्सिस्टंट प्रॅक्टिसने फूड क्रेविंग्स नक्की कंट्रोल होते. डिटेल पर्सनलाइज कन्सल्टेशन साठी आजच अपॉइंटमेंट बुक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.